बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर शहर आणि परिसरातील महिला भगिनींना प्रेरणा ठरावी असे व्यक्तिमत्व म्हणजे अक्कासो लताबाई सुरेशराव शंकपाळ यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ चंद्राई महिला मंडळ यांच्या माध्यमातून केंद्रीय आश्रमशाळा पिंपळनेर पानखेडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रशांत कोतकर हे होते। प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, माजी पंचायत समिती सदस्य PS पाटील, सौ मीनाक्षी माळी मॅडम, हबप विजय महाराज काळे, सतीलाल पाटील, जेभाऊ चव्हाण, गोविंदराव एखंडे, गौरव राजपूत, माजी सरपंच योगेश नेरकर, सेवानिवृत्त प्राचार्य MP सोनवणे यांची उपस्थिती होती। यावेळी प्राध्यापक प्रशांत कोतकर म्हणाले की आत्मविश्वास आत्मबळ याचे नाव म्हणजे कैलासवासी लता अक्कांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत ग्रामीण भागात सामान्य विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणी, कुठलेही शासकीय अनुदान नसताना विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले, मानस पारखण्यासारखे अचूक कौशल्य त्यांच्याकडे होते, अनेक गरजूंना सहकार्य केले, यातून सामाजिक भावना जपत माणसं जोडण्याचे कार्य केले, प्रवाहाच्या विरोधात उभे राहून त्या प्रवाहाला सकारात्मक दिशेने समाजासाठी विकासासाठी एक नवी दिशा अक्कांनी दाखवली। तर सौ संगीता पगारे यांनी आपल्या मनोगतात अक्का म्हणजे महिला वर्गासाठी एक प्रेरणा होती, आशास्थान होती। अक्कांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला, परिवार समाज यांना मोठे करण्याचं काम अक्कांनी केले। अक्का म्हणजे सर्वांसाठी आईच होत्या, त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील असेच आहे। विवेक शंकपाळ, परेश शंकपाळ या दोघेही अक्कांच्या पुत्रांनी भविष्यामध्ये अक्कांच्या स्मरणार्थ विद्यार्थी हितासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। अक्कांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा निर्धार व्यक्त करत समाजासाठी जे जे करता येईल ते निस्वार्थ भावनेने करू असा संकल्पही व्यक्त केला। तर विजय महाराज काळे यांनीही आधुनिक काळातील त्या सावित्री आई होत्या, उराशी स्वप्न ठेवून परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांना सुंदर वसतिगृह निर्माण केले। त्यांना 4 वर्षापूर्वी कोरोनाने आपल्यातून हिरावून नेले, पण त्या प्रेरणा म्हणून आजही आहेत असे सांगितले व भावपूर्ण आदरांजली वाहिली। तसेच प्राध्यापक मीनाक्षी माळी यांनी आपल्या आठवणीतून अक्कांचे महत्त्व मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश पगारे, लक्ष्मीकांत सोनवणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद देवरे यांनी केले, तर प्रास्ताविक सुनील सोनवणे यांनी केले, तर आभार भटू कोठावदे यांनी मानले। आई वडील आणि भावंडांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी आमची अशी बहीण नाही, तर आमची ती आई होती। तिने झेप अशी घेतली, तिच्या कार्यामध्ये तिने झेप अशी घेतली की पाहणाऱ्याच्या माना सुद्धा दुखावल्या गेल्या पाहिजे अशी तिने झेप घेतली। पाहणाऱ्यांच्या माना दुखावल्या, आकाशाला अशी गवसणी घातली की पक्ष्यांनाही प्रश्न पडावे। ज्ञान इतके मिळवले की काळाने सुद्धा विचार केला पाहिजे, सारे काळाने सुद्धा अचंबित झाले पाहिजे। प्रगती इतकी केली की काळ सुद्धा पाहत राहिला होता आणि तुम्ही सगळे पाहताय तिची प्रगती आज सगळे। पण आमची अक्का आज तुझं असणं आमच्यासाठी खरंच एक पर्व होतं। तू नाही याची उणीव मात्र आम्हाला सहन होत नाही। आमच्या आयुष्यातील एक पर्व होतं, तिचा एक नंबर माझा शेवटचा नंबर, म्हणून तिचं आणि माझं जसं आई मुलीचं असतं तसंच बॉन्डिंग तिचं आणि माझं देखील होतं। तुझ्या असण्यातला आधार अगं अक्का, तुझी सर कुठेच येणार नाही, तुझ्या असण्यातला आधार आता कुठेच दिसत नाही। अक्का तुझी सर तर कुठेच येणार नाही, प्रेम विकत घेता येत नाही, तुझ्या असण्यातला आधार आता कुठेच दिसत नाही। ममत्वाचा वारसा जणू आमचा संपून गेला असं वाटतं, आमच्या ममत्वाचा वारसा जणू संपून गेला असं वाटतं। अक्का तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते तुझ्या लेकरांना। अगं अक्का तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते तुझ्या लेकरांना, आणि पुन्हा एकदा निर्धास्तपणे तुझ्या कुशीत निजावेसे वाटते तुझ्या लेकरांना। अक्का म्हणजे त्याला विचारलं की नेमकं तुला म्हणायचं काय, तर अक्का म्हटली की पुढे मागे मला मुलींसाठी ITI चे काही कोर्सेस सुरू करता आले तर त्याचा विचार करायचा आहे, आणि नुसत्या शिक्षणाला कोणी नाही विचारत ग, यांच्यासाठी कामांचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे। आणि जी हुशार मुलं आहेत माझ्या हॉस्टेलमधली
तर यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आणि अभ्यासिका जर मी सुरू केली तर माझ्या ह्या आश्रमशाळेमधनं अनेक अधिकारी त्या ठिकाणी तयार होतील आणि ते माझं खरं श्रेय या समाजाप्रती त्या ठिकाणी असेल, ते माझं देणं असेल असं तिचं जे म्हणणं होतं ते आमची जन्मली तेव्हा लेकीची भूमिका अतिशय सुंदर बजावली. त्याचं फलश्रुत म्हणजे अण्णा आणि ताईंच्या पोटी जन्माला येणार हे अनमोल रत्न. तिनं ही पहिली कन्येची भूमिका अति प्रभावीपणे बजावली. त्यानंतर पुढची भूमिका भगिनीची तिनं उत्कृष्ट जपवली आणि अर्धांगिनी काय असते त्याची भूमिका सुद्धा अगदी व्यवस्थितपणे जपली. त्या पलीकडे सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती म्हणजे आपल्या पाल्यांप्रतीची मातेची भूमिका. मगाशी सांगितलं की तिने अनेकांसाठी अनेक गोष्टी केल्यात. या शब्दांच्या शृंखलामध्ये, शब्दांच्या संसारामध्ये अनेक गोष्टी मांडाव्यासे वाटतात, पण असं म्हणतात जेव्हा हृदय भरभरून येतं तेव्हा वाचा निस्तब्ध होते. जेव्हा हृदय भरून येतं तेव्हा वाचा निस्तब्ध होते. ज्या माणसाची महती गायची आहे त्याच्या प्रती शब्दांचा भंडारा पुरा पडतो, शब्दांचा भंडारा पुरा पडतो. जिनं नाती जपलीत, नात्यावाल्यांना कोणीही प्रेम करतं हो, परक्यांना आपलंसं करणं ही ज्यांच्यामध्ये शक्ती असते ते दैवत्व रूपाला प्राप्त होत. अक्का आली नाही असा विषयच नसेल आणि अक्काचं ज्या ज्या वेळेस नाव निघालं असेल त्या त्या वेळेस सहज डोळे भरून येत असतील, सहज अंतकरण भरून येत असेल. अशी आता तेवढी जीव लावणारी आमची अक्का होती. अक्का जाण्याच्या आधी सुद्धा मला मित्र सनी मी घेण्यासाठी आग्रह केला आणि तिथून पुढे ती हॉस्पिटलमध्ये गेली. सगळ्यांना तो कथाभाग माहितीये. सुद्धा निर्माण केला पाहिजे, तोही तेवढा महत्वाचा आहे. त्याच्याकडे लक्ष देत नाही. काही मंडळींजवळ हे सारं विश्व आहे पण सांभाळणारा तेवढा सद्गुणी नाही. आमच्या अक्कांचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे की तिने हे कर्तृत्व, हे सारं विश्व निर्माण केलं पण ह्या विश्वाला सांभाळणारा कर्तृत्ववान असा मुलगा, अर्थात 2 मुलं तिने निर्माण केले. आमचे परेश दादा आणि आमचं विक्की दादा, हे 2 अनमोल रत्न तिच्या पोटी जन्माला आले आणि ते त्याच पावलावर पाऊल ठेवत अक्कांनी जसं कर्तृत्व निर्माण केलं त्याच पद्धतीने सांभाळत नवे नवे टाकांवर जास्त या ठिकाणी सांभाळत ते विश्व आता सांभाळतायत आणि पुढेही सांभाळतील. कदाचित या मुलांसाठी मी एकच म्हणतो, या मुलांना त्यांच्या मनातलं की देवा इथून पुढे आम्हाला जी आई दिशील, आम्हाला जन्माला घालशील तर आम्हाला दुसरी तिसरी नको, आम्हाला जी आई. आपल्या हातात चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी